नमस्कार. आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मारुती मेंगाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज खरं तर आढावा बैठक आणि पत्रकार परिषद या निमित्तानं आज अकोले या ठिकाणी ठेवण्यात आली. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अकोले तालुक्यातून सर्वच गावातून प्रमुख कार्यकर्ते या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिले. खरं तर मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजची पत्रकार परिषद खरं तर जागतिक आदिवासी दिनाची तयारी आणि पूर्व नियोजन या ठिकाणी खरं तर आज या ठिकाणी आमची या ठिकाणी बैठक झाली आणि या ठिकाणी कार्यक्रमाची रूपरेषा यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर आवर्जून अकोला तालुक्याचे माजी उपसभापती मारुती साहेब मेंगाळ, त्याचप्रमाणे लेंडे सर, अकोला तालुका आदिवासी टाकर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भाऊ पत्वे, त्याचप्रमाणे आमच्या शेरंखेल गावचे युवा कार्यकर्ते नामदेव भाऊ मध्ये आणि सर्वच ज्येष्ठ तरुण सर्वच कार्यकर्ते मित्र, खरं तर गेली महिनाभरापासून आपली या कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजन करता असताना खरं तर साहेबांनी आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा अनेक गावोगावी जाऊन कार्यक्रमाचे निरोप देणं खरं तर या निमित्तानं झालेलं आहे आणि कार्यक्रमाची पूर्ण तयारी आज खरं तर झालेली आहे. 90% जवळजवळ तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आज या ठिकाणी कार्यक्रम कशा पद्धतीने होईल याची रूपरेषा आज खरं तर या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. यासाठी आजची ही पत्रकार परिषद. आजच्या या खरं तर पुन्हा एकदा आम्ही सर्व माझे पत्रकार बंधू असतील आणि सर्वच गावातून आलेले कार्यकर्ते, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वांचं मी पुन्हाच एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले त्याबद्दल त्यांचं पुन्हाच एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरं तर आज जी बैठक पत्रकार परिषद जी घेतली ती यासाठी की संपूर्ण तालुक्याला समजावा की कार्यक्रम कसा होईल आणि काय काय कार्यक्रम आहे याचं सर्व नियोजन या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं जाईल. खरं तर आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीनं सरचे स्वागत करतो. आपण असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात, असेच सहकार्य करत राहा असं मी सर्व कार्यकर्त्यांना व सर्व नेत्यांना सांगतो. आणि पुढचं नियोजन जे काय आहे ते आपल्याला साहेब सांगतीलच. खरं तर गेली महिना 2 महिने झाले या 9 ऑगस्टची धुमारळी चालू आहे आणि या अनेक बातम्या आपण पाहताय की काय कसं होणार आणि काय. खूप लोक या विषयावर चर्चा करून राहिलेत की यंदाचा 9 ऑगस्ट कसा होईल आणि काय होईल हे पाहण्यासाठी संपूर्ण तालुका उत्सुक आहे आणि तो दिवस अगदी जवळ आलेला आहे. अगदी 2-3 दिवस राहिलेत आणि या कार्यक्रमाची उत्सुकता आपण सर्वजण 9 ऑगस्टला पाहणार आहात. अतिशय आनंदात आणि मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे यामध्ये काही शंकाच नाही. खरं तर मेंगाळ साहेबांनी खूप कष्ट घेतलेत. गावोगावी जाऊन आपला समाज जागृत करणं हा त्यांचा मूळ उद्देश आहे. कार्यक्रम घेण्याचा खरा उद्देश म्हणजे समाज जागृत झाला पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे आपण आदिवासी आहो, आपला काय सण आहे तो सण साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी 9 तारखेला अकोल्यामध्ये उपस्थित राहावा एवढंच मी सर्वांना विनंती करतो. कोणीही घरी थांबू नका, सर्वांनी आपला हा सण साजरा करण्यासाठी येत्या 9 तारखेला उपस्थित राहावा ही सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना व सर्व समाजाला विनंती करतो. आपण सर्वजण येत्या 9 तारखेला अकोल्यामध्ये यान अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 50 वर्षाच्या अहवालानंतर प्रत्येक वर्षी जगामध्ये जागतिक आदिवासी दिन हा अतिशय उत्साहाने साजरा व्हावा या संदर्भात अकोले तालुका आदिवासी कृती समिती आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक युवा नेतृत्व माननीय मारुती मेंगाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने मागील काही वर्षापासून अकोले तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिन हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हा जागतिक आदिवासी दिन
उत्साहात साजरा होणार आहे। या उत्साहामध्ये रतनवाडी असेल, रंधा असेल आणि त्या पट्ट्यातल्या वारंगुशी किंवा मानेरा या सर्व रॅल्या ज्या आहेत या प्रथम देवगाव येथे जाऊन तिथे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून पुढे या सर्व रॅल्या अकोले तालुक्यामध्ये येऊन थांबणार आहेत। तर अशा प्रकारे प्रवरा पट्ट्यातील ज्या काही रॅल्या आहेत ह्या अकोले तालुक्यात आल्यानंतर तिथे विठ्ठल लॉन्सला थांबणार आहेत आणि त्याच्यानंतरचं पुढचं जे नियोजन आहे हे आपल्याला साहेब सांगतील। धन्यवाद। आज 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आणि 9 ऑगस्ट हा खरं तर क्रांती दिन आणि विश्वव्यापी आदिवासी दिन आपण खरं तर अकोल्यात अनेक वर्षांपासून साजरा करतो। 9 ऑगस्टची गेल्या 2 महिन्यापासून जी तयारी सुरू होती ती तयारी पूर्ण झालेली आहे। फक्त 9 ऑगस्ट हा दिन साजरा करत असताना त्या दिवसाचं जे नियोजन असेल, कशा प्रकारे साजरा होईल हे खरं तर सांगण्यासाठी, तालुक्यातील तमाम जनतेला आव्हान करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। सर्व आदिवासी तालुक्यातून हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो। त्याचप्रमाणे अकोल्यात देखील हा आदिवासी दिन अनेक वर्षांपासून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो। मी तालुक्यातील आदिवासी जनतेबरोबरच खरं तर सर्वच बेघर आदिवासी जनतेला आव्हान करतो की अकोले तालुक्यातील अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून त्या दिवशी क्रांती दिन आणि आदिवासी दिन हे दोन्ही दिवस एकाच दिवसात साजरे होण्यासाठी सर्वच अकोले तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की 9 ऑगस्टला अकोले नगरीत येऊन या आनंदोत्सवात आपण देखील सहभागी व्हावं ही विनंती करतो आणि थांबतो। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोलेमध्ये जो काही आदिवासी जागतिक दिनाचा जो कार्यक्रम, जो उत्सव आम्ही सर्वांनी आयोजित केलेला आहे, त्याची आढावा बैठक आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठी आज अकोले तालुका आणि पठार भागातील आदिवासी समाजामध्ये जे काही प्रमुख लोक काम करतात त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजची ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी यासाठीची ही बैठक या ठिकाणी आणि पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही सर्वांनी आयोजित केलेली आहे। त्यासाठी आपण सर्वजण, विशेष करून आपण सर्वजण पत्रकार बंधू भगिनी आणि अकोले तालुका आणि पठार भागातून जे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून सरचे स्वागत करतो, अभिनंदन करतो। खरं तर 9 ऑगस्ट जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। महाराष्ट्रामध्ये देखील सुद्धा विशेष करून जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत, बहुल तालुके आहेत, आदिवासी बहुल जो काय भाग आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये आमचा आदिवासी बांधव हा आपला सण आहे, उत्सव आहे, या भावनेतून एकत्र येऊन हा उत्सव सर्वत्र देशभरामध्ये, जगभरामध्ये, राज्यभरामध्ये तो साजरा केला जातो। या दिवशी आमचा आदिवासी बांधव आपली रूढी परंपरा, चालीरीती, आपली वेशभूषा परिधान करून वेगवेगळी कला सादर करण्यासाठी एकत्र येत असो। या निमित्तानं आमची संस्कृती जोपासण्याचा, टिकवण्याचं काम ह्या निमित्तानं आमचा आदिवासी बांधव या निमित्तानं त्या दिवशी करत असो। आणि देशभर, महाराष्ट्रभर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, वीर बिरसा मुंडा, एकलव्य, क्रांतिकारक राया ठाकर या सहित आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक आहे त्यांच्या विचारांचा, त्यांचा जयकार, त्यांचा जयघोष सर्वत्र आपल्याला देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत असतो। आणि म्हणून महाराष्ट्रभर, देशभरामध्ये या क्रांतिकारकांचा जेव्हा जयघोष होतो तेव्हा आमच्या सारख्यांना एका गोष्टीचा अभिमान वाटतं की आम्ही ज्या भागामध्ये जन्म घेतलाय, ज्या भूमीत आम्ही जन्म घेतलाय ती भूमी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची ही अकोला तालुका ही भूमी आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो काही आदिवासी जागतिक दिनाचा कार्यक्रम होत असतो, देशभरामध्ये जो काही हा उत्सव साजरा होतो,
अकोल्यामध्ये ह्या दिनाला ह्या क्रांतिकारकांची जन्मभूमी असल्यामुळे या ठिकाणी एक वेगळं महत्त्व या निमित्ताने ह्या दिनाला प्राप्त होत असतं आणि म्हणून दरवर्षी आम्ही सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव या तालुक्यामध्ये अत्यंत दिमाखामध्ये आम्ही साजरा करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सर्वांनी केलेलं आहे। त्याची पूर्वतयारी आमची सर्वांची झालेली आहे। गेली महिना दीड महिन्यापासून अकोले तालुक्यामध्ये हा उत्सव दिमाखामध्ये साजरा होईल। आपले आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील। त्यासाठी जी काही तयारी करणं अपेक्षित होतं, जे काही नियोजन करणं अपेक्षित होतं, ते नियोजन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या दीड महिन्यामध्ये केलेलं आहे। अकोले तालुका आणि पठार भागामध्ये ज्या आदिवासी समाजाची जी काही गावं आहेत, ज्या आदिवासी समाजाच्या ज्या काही वाड्या आहेत, त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन समाजाला आम्ही हे आव्हान केलं, विनंती केली की आपला सण आहे, आपण त्या सणाला तो उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि म्हणून आजपर्यंत आमची ती सगळी तयारी झालेली आहे। अकोला तालुका आणि पठार भाग या सर्व गावांमध्ये जिथं जिथं जाणं शक्य होतं आम्ही तिथं जाऊन कॉर्नर बैठका, कॉर्नर सभा, विभागवार काही मिटिंगा, विभागवार काही मेळावे आम्ही सर्व घेऊन आता आमचे सर्वांचे निरोप देऊन ह्या कार्यक्रमाचे आमचे सर्वांचे झालेले। त्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा उत्सव सर्वत्र आपल्या सर्वांना बघायला मिळतो। मागच्या वर्षीचा आम्हाला अनुभव जरा वेगळा होता, पण ह्या वर्षीचा आनंद या सर्व आदिवासी बांधवांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ह्या दिनाचा आम्हाला या निमित्ताने बघायला मिळतो आणि म्हणून मागच्या वर्षीची तयारी करत असताना आमच्या 23 रॅल्या अकोले शहरामध्ये दाखल झाल्या होत्या, पण या वर्षीच्या ह्या रॅल्यांचा आकडा आमचा जरा डबल झालेला आहे आणि म्हणून मुळापट्टा, प्रवरा, आढळा, चाळीसगाव, डांगण आणि पठार भाग या 5 विभागांमधून 50 ते 60 रॅल्या आमच्या अकोल्यामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहे आणि म्हणून मागच्या वर्षीचा तो सगळा कार्यक्रमाचा अनुभव लक्षात घेता यावर्षी अकोले शहरामध्ये वाहतुकीला कोंडी होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी काही नियमावली काही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे। पोलीस प्रशासनाच्या पण काही सूचना आम्हाला होत्या, त्या सूचनांचं देखील सुद्धा पालन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि म्हणून मागच्या वर्षी सगळ्या भागांमधून रॅल्या अकोल्यात आल्या आणि अकोल्यामध्ये ट्रॅफिक जाम झाली, सर्वत्र ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला। तो ह्यावेळेस होऊ नये म्हणून आम्ही थोडीशी काळजी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। मुळापट्ट्यातून ज्या काही 10-12 रॅल्या अकोल्यामध्ये दाखल ज्या काही होणार आहे, प्रत्येक रॅलीला डीजे आणि बँजो कमी आवाजात जे काही पोलीस प्रशासनाचे जे काही नियम आहे त्या नियमांचं पालन करून त्या रॅल्या अकोल्यामध्ये दाखल ज्या होणार होत्या त्या आम्ही विठ्ठल लॉन्सला आम्ही डायव्हर्ट केलेले आहे। म्हणजे मुळापट्ट्यातून म्हणजे ब्राह्मणवाडा, करंडी, आबिद, खिन, कोथरूड मार्गे, लहित, शिदोर फाट्या मार्गे त्या मुळापट्ट्यातल्या ज्या काही 10-12 आमच्या ज्या काही रॅल्या आहेत त्या नियमांचं पालन करून सुगाव फाट्या मार्गे चौकामध्ये येतील। तिथून त्या रॅल्या आमच्या डीजे बँजो जे काय असेल ते विठ्ठल लॉन्सला ते तिथं दाखल होतील। इकडनं राजूर पट्ट्यातल्या ज्या काही 10-12 आमच्या ज्या मिरवणुका ज्या रॅल्या आहे त्या इंदुरी फाट्यापर्यंत येतील। तिथून मेंदुरी फाटा, आगस्ती मार्गे विठ्ठल लॉन्स तिकडल्या त्या रॅल्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील। प्रवरा पट्ट्यातला हा जो काही इकडला भाग आहे तो शक्य होईल तेवढा इंदुरी फाट्या मार्गे आम्ही त्या रॅल्या तिकडं पाठवतोय। देवठाणवरून ज्या काही रॅल्या येणार आहे, मग समजा देवठाण आहे, विरगाव, सावरगाव, तो जो काही तिकडला सगळा भाग आहे, गर्दनी, उंचकडं वगैरे ती सगळी, त्या सगळ्या रॅल्या नियमांचं पालन करून त्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील आणि या सगळ्या रॅल्या एकदा दाखल झाल्या की बरोबर 2 ते 2:30 या दरम्यान विठ्ठल लॉन्स, मॉडर्न हायस्कूल, महात्मा फुले चौक तिथं ते येतील। महात्मा फुले चौकामध्ये क्रांतिकारकांसाठी अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी एक स्टेज आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहे। सुरुवातीला अभिवादन आम्ही सगळेजण करू आणि अकोले शहरातून आदिवासी पारंपरिक पद्धतीनं जे काही आमचे कलापथक आहेत, जे वेगवेगळे कलापथकांचे जे काही सहभाग घेतलेला आहे ते आमच्या सगळ्यांच्या पुढे राहतील आणि एक शोभायात्रा, एक चांगल्या प्रकारची उत्साहाची मिरवणूक, रॅली या अकोले शहरातून आम्ही त्या ठिकाणी पार पाडू। चौकानं महात्मा फुले चौकातून बस स्थानकापर्यंत येईल, त्याच्यानंतर बाजार तळाकडे ती सगळी ती मिरवणूक जाईल आणि पुन्हा युटर्न मारून आमचा तो प्रयत्न आहे खाली चौकात त्याचा समारोप करायचा। पण काही पोलीस प्रशासनानं सकाळी आम्हाला काही सूचना दिलेल्या आहे, त्यांचं म्हणणं आहे का शक्यतो एका दिशेकडून जी रॅली येईल ती एकाच दिशेला आपण तिचा समारोप करा, अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहे।
आम्ही तो प्रयत्न करायचा, आम्ही तो प्रयत्न तो निर्णय घ्यायचा, आम्ही तो प्रयत्न करू. परंतु आमच्याकडून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. अकोले शहरातले जे काही व्यापारी, आमचा जो काही बंधू भगिनी जो काही वर्ग आहे, त्यांना देखील सुद्धा आमचा त्रास होणार नाही. परंतु हा उत्सव हा आमचा एकट्याचा नाही, आमच्या कोणाच्याच घरच्याचं ते लग्न नाही. हा कार्यक्रम समाजाचा आहे आणि तो उत्सव उत्सवाच्या पद्धतीनं तो झाला पाहिजे. त्याच्यामध्ये आमची सर्वांची एकी, आमचं सर्वांचं आदिवासी संस्कृतीचं दर्शन, बाकी या सगळ्या गोष्टीचं पण त्या ठिकाणी आम्हाला आता उत्सव या ठिकाणी साजरा करायचा आहे. आणि म्हणून मागच्या वर्षी जो काय गोंधळ थोडाफार आमच्याकडून नियोजन जरा बिघडलं होतं, कारण का रॅल्या सगळ्या बाजूने आल्या आणि त्या एकत्र अकोल्यामध्ये एंट्री झाल्यामुळं ती सगळी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली होती. आणि म्हणून आम्ही एकाच दिशेनं आम्ही सगळेजण यायचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आमचं सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण हे विठ्ठल लॉन्स आहे. तिथून ती रॅली बाजार तळाकडे येईल आणि पुन्हा युटर्न मारून समारोपाला महात्मा फुले चौकामध्ये आहे आम्ही तो घेऊन जाण्याचा तो आमचा प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून गावागावांमध्ये आमची सर्वांची निरोप देऊन झालेली आहेत. प्रचंड उत्साह गावागावांमध्ये या सगळ्या आदिवासी बांधवांमध्ये आम्हाला बघायला मिळतो. 60% आमची सगळी लोक आदिवासी समाजाशी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि 40% हा सगळा खालचा जो काय आमचा बहुजन समाजाचा भाग आहे, त्या गावातली काही प्रमुख लोक आमच्या त्या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहे. आणि म्हणून आमची ह्या निमित्तानं प्रशासनाला आणि बाकीच्या अकोले शहरातील व्यापाऱ्यांना एक आमची नम्रपणाने विनंती आहे की दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही अत्यंत शिस्तीत नियोजनबद्ध आम्ही तो आयोजित केलेला आहे. आणि म्हणून तुमचं सर्वांचं सहकार्य ठेवा. हा एक उत्सव आहे. या कार्यक्रमाला कोण लोक एकत्र येऊन तो कार्यक्रम करतात त्याचं आपण सर्वांनी थोडंसं आत्मपरीक्षण करणं आपण सर्वांनी गरज आहे. राजकीय सामाजिक दृष्ट्या आमचा आदिवासी बांधव हा मागासले होता, प्रवाहाच्या बाहेर होता. किमान ह्या आदिवासी दिनाचं औचित्य साधून ही सगळी भोळी भाबडी गोरगरीब लोक ह्या निमित्ताने एकत्र येत आहे. त्याला विरोध करण्यापेक्षा त्याचं स्वागत आपण सर्वांनी करा. एखादा क्राऊड जेव्हा अकोले शहरात येतो, बाजारपेठेमध्ये येतो, तेव्हा त्या लोकांचा, त्या क्राऊडचा फायदा हा व्यापाऱ्यांना होत असतो. जो माणूस अकोल्यात येतो तो 2 रुपयाची काही ना काही खरेदी करूनच तो घरी जाणार आहे. आणि म्हणून जेव्हा लोक आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला त्याचा फायदा होत असतो. हा मागील वर्षाचा पण अनुभव आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे. आणि म्हणून त्याला विरोध करण्यापेक्षा, त्याला टिप्पणी करण्यापेक्षा या सर्व गरीब लोकांचं आपण सर्वांनी स्वागत करावं. आम्ही त्याची चांगल्या प्रकारची तयारी आम्ही या निमित्तानं केलेली आहे. आणि म्हणून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त या तालुक्यातली आणि पठार भागातली तयारी पाहता जवळजवळ आमचं सर्वांचं एक कॉन्फिडन्स आहे की आदिवासी हजारोंच्या संख्येनं हा समाज बांधव एकत्र येईल, एक उत्साहामध्ये आपला उत्सव अकोले शहरामध्ये साजरा करील. परत सांगतो, आमच्याकडून कोणाला त्रास होणार नाही, आमचा तो हेतू पण नाही. आदिवासी बांधवांचा हा एक उत्सव आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो उत्सव साजरा केला पाहिजे. अतिरेक होणार नाही त्याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ. परंतु कृपा करून कोणीही त्याला विरोध करू नका. आम्ही आमच्याकडून जे काय माग समजा काय गोंधळ झालता ते गोंधळ ह्यावेळेस होणार नाही. एका लाईनीलाच ते डीजे बेंजो जे काही मिरवणुका राहतील त्या व्यवस्थितपणाने आम्ही अकोले शहरातून ते पार पाडणार आहे. आणि म्हणून ह्या निमित्तानं एक आदिवासी बांधवांच्या एकीचं दर्शन, आदिवासी समाजाची जे काही रूढी परंपरा, जे काही संस्कृती आहे त्याचं देखील सुद्धा दर्शन ह्या निमित्तानं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि म्हणून 9 तारखेला अकोले शहरामध्ये प्रचंड मोठी गर्दी या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल. त्यासाठी अनेकांच्या मनामध्ये जो काही संभ्रम होता का बाबा इथून मागे ज्या काही लोकांच्या प्रेस झाल्या, आपल्यापैकी अनेक लोकांनी प्रश्न विचारले होते की बाबा आतापर्यंत अकोले शहरामध्ये पोलीस प्रोटेक्शनची गरज पडली नाही आणि ह्या वर्षीच्या जागतिक आदिवासी दिनालाच का पोलीस बंदोबस्ताची गरज पडते. नियोजन करणार हे आम्ही आहे. ज्यानं नियोजन केलं त्याला गरज पडली म्हणून आम्ही ते आमच्या पद्धतीने आम्ही नियोजन केलंय. आता आम्ही 1.5 महिना ह्या कार्यक्रमाची तयारी करतोय. आम्हाला माहिती आहे किती लोक येऊ शकतात आणि अकोल्यातली आता सध्याची परिस्थिती लक्षात घेता एक साधी मोटरसायकल जर तिरकी जर झाली तरी 15-20 मिनिटं अकोले शहरामध्ये ट्रॅफिक जाम होत असते. आणि म्हणून मागच्या वेळेस जो आम्ही कार्यक्रम केला तेव्हा पण तो काय माझ्या घरचा कार्यक्रम नव्हता, तो समाजाचा कार्यक्रम होता, तो आम्ही केला. परंतु दुर्दैवानं ट्रॅफिक जाम बाकीच्या गोष्टी झाल्या आणि नंतर काही लोकांनी आम्हाला थोडंसं टार्गेट केलं, टीका टिप्पणी केली. आणि म्हणून तो प्रकार ह्यावेळेस होऊ नये म्हणून आम्ही थोडंसं ती काळजी ह्या वर्षीची आम्ही ती घेतलेली आहे. आणि म्हणून उत्सव पण साजरा झाला पाहिजे, ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे,
व्यापाऱ्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे, जी लोक बाजारपेठेमध्ये सर्वसामान्य जी लोक येणार आहे त्यांना पण आमचा त्रास नको, म्हणून आम्ही ती विनंती केलेली आहे. पोलीस प्रशासनानं आम्हाला ती सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पण ती काळजी करतोय. उद्या कार्यक्रम झाल्यानंतर परत 4 लोक राजकीय द्वेषापोटी एकत्र येणार आणि मग यांनी तो धिंगाणा घातला आणि यांनी तो राडा केला, असं सगळं होण्यापेक्षा ती काळजी ह्या वर्षी आम्ही ती सगळ्यांनी घेतलेली आहे. फक्त मला एक विनंती करायची आहे, आता आम्ही हे सगळं का करतोय, का हा एक उत्सव नुसता अकोल्यातच साजरा होतोय अशातला काय भाग नाही. महाराष्ट्रभर आणि देशभर आणि जगामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम तो होतोय, तो काय अकोल्यात होत नाही. समाज म्हणून आमच्या पण काही जबाबदारी आहे का समाजाला एकत्र करणं, त्यांचं प्रबोधन करणं, हा आमचा सर्वांचा सण आहे, तो उत्सव साजरा करणं ते आम्ही करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि म्हणून समाज म्हणून आमची जी काही जबाबदारी तो आम्ही करण्याचा हे निमित्तानं प्रयत्न आमचा सर्वांचा राहणार आहे. अकोला तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकरेंची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं आदिवासी बांधव एकत्र येऊन तो उत्सव साजरा नाही करणार तर मग मला वाटतं कुठं तो साजरा करणार, असा एक सगळ्यांपुढे तो एक प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतलाय की आम्ही सर्वजण एकत्र येऊन, म्हणजे आमच्या नियोजनामध्ये जी काही लोक आहे आम्ही तो 1.5 महिन्यापासून ती आम्ही सगळ्यांची तयारी केलेली आहे. कार्यक्रमाचं आयोजन करणं, कार्यक्रम करणं ही साधी गोष्ट नसते. 500 लोक आणायला सोपं आहे, पण जेव्हा 40-50 हजार जेव्हा लोक आपल्याला आणायची राहतात तेव्हा ती तयारी पण त्या ताकदीनं ती करायची राहती. गेली 1.5 महिना आमच्या सगळे कार्यकर्ते गावागावांमध्ये जाताय, निरोप देताय, रॅल्या फायनल करताय, जिथं काय कमी पडल तिथं ती मदत करून त्या कार्यक्रमाला लोक कशी येतील अशी व्यवस्था आम्ही सर्वजण करतोय आणि म्हणून नुसतं इथं येऊन बसणं आणि आम्ही कार्यक्रम करणार, कार्यक्रम अशा पद्धतीनं होत नाही, त्याला काही वेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन ते कार्यक्रम करावे लागतात आणि म्हणून आम्ही ते सगळेजण केलंय. कार्यक्रमाला झेंड्यांपासून तर दांड्यांपर्यंत आणि दांड्यांपासून तर लोक आणेपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात आणि म्हणून ती आम्ही सर्वांनी ती तयारी केलेली आहे. आमचे झेंडे तयार झालेत, आमच्या झेंड्यांचे काठे पण आमच्या तयार झाल्यात. नुसते नेतेच कार्यक्रमाला येणार नाही तर आमच्या बरोबर हजारो आदिवासी बांधव याच्यामध्ये सहभागी कशी होतील त्याचं नियोजन, त्याची तयारी आमच्या सर्वांची झालेली आहे. गावागावांमध्ये निरोप गेलेत, विभागांमध्ये रॅल्यांचं नियोजन आमचं झालेलं आहे. आतापर्यंत 57 रॅल्या आमच्या ह्या सगळ्या 4ही भागातून आमच्या फायनल झालेल्या आहे. सकाळी 8 ते 11 पर्यंत गावागावांमध्ये ते मिरवणुका करतील आणि प्रत्येक मिरवणूक विठ्ठल लॉन्सला दाखल होईल. सगळ्या रॅल्या 1 वाजेपर्यंत आमच्या विठ्ठल लॉन्सला दाखल होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि बरोबर 2 ते 2:30 या दरम्यान 9 ऑगस्टला सगळा मॉप, सगळी रॅल्या अकोले शहरामध्ये तो उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतील. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोले शहरामध्ये एक प्रचंड मोठं आदिवासी बांधवांचं वादळ हे अकोल्यामध्ये दाखल होईल. एक चांगल्या ताकदीनं हजारो आदिवासी बांधव तो उत्सव या ठिकाणी साजरा करतील, त्यासाठी आमची सगळी तयारी सुरू आहे. आज आमचा सगळा प्रोग्राम फायनल झालेला आहे, फक्त जमायचं कुठं, निघायचं कसं ते सांगण्यासाठी ही सगळी तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी आदिवासी बांधवांची संख्या ही डबल टिबल असणार आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आदिवासी बांधवांची ताकद, आदिवासी बांधवांचे एकीचं दर्शन, आदिवासी बांधवांचा हा उत्सव आपल्या सर्वांना तो बघायला मिळेल. कृपा करून मागच्या वेळेस जे काय झालं, ज्या टीका टिप्पण्या झाल्या ते कोणी करू नका. आज जशी या गोरगरीब लोकांची जशी आम्हाला सर्वांना गरज आहे तशी जी लोक आमच्या विरोधात काही वेगवेगळे षडयंत्र उभे करतात त्यांना सुद्धा ह्या लोकांचा फायदा आहे आणि म्हणून ही सगळी लोक, गोरगरीब लोक जर एकत्र येत असतील तर मला वाटतं त्याला विरोध करण्यापेक्षा या बांधवांचं स्वागत करा, एक चांगल्या पद्धतीने त्यांना एकत्र घेऊन या. आम्ही एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि एक प्रचंड मोठा कार्यक्रम अकोले शहरामध्ये शिस्तीत तो साजरा करण्याचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. पोलीस प्रशासनाच्या ज्या काही सूचना असतील आमच्या सर्व सूचनांचं आम्ही सर्वजण पालन करू. आमचा हेतू अकोलेकरांना त्रास देणं, आमचा हेतू व्यापाऱ्यांना त्रास देणं, आमचा हेतू पोलिसांना त्रास देणे मुळीच नाही. आमचा हेतू एकच आहे की 9 ऑगस्ट हा आमच्या सर्वांचा सण आहे आणि तो क्रांतिकारकांच्या जन्मभूमीमध्ये अत्यंत दिमाखात मोठ्या ताकदीने साजरा झाला पाहिजे, हा आमचा सर्वांचा हेतू आहे आणि म्हणून ती तयारी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे. 9 ऑगस्टला राज्यात कुठं कार्यक्रम होतील तिथं होतील, ती आमच्या आनंदाची, आमच्यासाठी ती आनंदाची बाब आहे. परंतु 9 ऑगस्टला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर यांच्या जन्मभूमीमध्ये आदिवासींचा आवाज घुमणार,
तो कोणी रोखू शकत नाही. त्याच्यासाठी जे काही नियोजन करता येईल, जे काही शिस्त पाळता येईल ते आम्ही सर्वांनी शिस्तीत तो कार्यक्रम करू. परंतु आदिवासींचा 9 तारखेला या अकोले शहरामध्ये आवाज घुमेल आणि आम्ही ती तयारी या निमित्तानं सर्वांनी केलेली आहे. आपण सर्वजण या बैठकीसाठी आणि पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं या निमित्तानं उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगतो, आता आपली सर्वांची तयारी सगळ्यांची झालेली आहे. आता आपल्याला उत्सुकता आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं एकत्र यावं. या तालुक्याला आपल्या एकीचं, या तालुक्याला आपल्या संस्कृतीचं, या तालुक्याला आपल्या रूढी परंपरेचं दर्शन ह्या निमित्तानं आपल्याला करायचंय. त्यासाठी गावागावांमधून अत्यंत मोठ्या संख्येनं आपण सर्वांनी सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद. एकीचं दर्शन घडवण्यासाठी तुम्ही सगळे तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी जे आहेत तो समाज एकत्र आणण्यासाठी जो काही जागतिक आदिवासी दिन आहे तो धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करताय. परंतु समाज सर्व एकत्रित येणारच आहे. परंतु अनेक पत्रकार परिषद या 15 दिवसांमध्ये झाल्या, नेतेच एकत्र नाही आहेत. अनेकांचं मत होतं सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे, परंतु वेगवेगळी भूमिका यावरती आपलं काय मत आहे? ते आता शेवटी समाज म्हणून जशी माझी जबाबदारी का हा उत्सव साजरा झाला पाहिजे, तसं जी लोक समाजामध्ये नेतृत्व करतात ही प्रत्येकाची जबाबदारी का आपल्या समाज बांधवांना एकत्र आणून आपण तो उत्सव साजरा केला पाहिजे. कार्यक्रम करणं एका दिवसाचं नियोजन नसतं, त्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यासाठी वेगळी तयारी करायला लागते. आज जर समजा माझ्या 55 ते 60 रॅल्या जर तालुक्यात जर नियोजन माझं जर झालं असेल तर मी काही एकत्र एका जागी बसून ते नियोजन मी केलेलं नाही. आणि म्हणून त्यासाठी वेळ, त्यासाठी टीमवर्क, त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी, हे सगळ्या गोष्टी असते. आणि म्हणून मी बाकीच्यांचं सांगत नाही, माझी जबाबदारी का उत्सव आपल्या बांधवांचा साजरा झाला पाहिजे म्हणून मी ते नियोजन केलेलं आहे. मागील काही दिवसामध्ये आमचे कृती समितीचे अध्यक्ष लांगी साहेब, त्यांना काही लोकांचा निरोप होता का बाबा आपण सगळ्यांनी तो कार्यक्रम एकत्र केला पाहिजे. ते प्रयत्न लांगी साहेबांनी केले, परंतु त्याला शेवट बऱ्यापैकी मला वाटतं यश आलं नाही. म्हणून प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम ते दिसत आहे. आम्ही 1.5 महिन्यापासून हे सगळे नियोजन करत होतो. आमची अपेक्षा एवढीच होती का हा कार्यक्रम माझा घरचा नाही, हा कार्यक्रम XYZ माणसाच्या घरचा नाही. जर सगळ्यांना करायचा होता तर सगळ्यांनी 1-2 महिन्यापासून ती तयारी करणं अपेक्षित होती. 8-10 दिवस शिल्लक असताना ती तयारी करणं, 9 ऑगस्टचं नियोजन माझ्या माहितीप्रमाणे होत नाही, कारण मी 10 ते 12 वर्ष मी 9 ऑगस्टचं नियोजन करतो. एखादी सभा मेळावा तुम्ही 10 दिवसात करू शकतात, परंतु 9 ऑगस्टला जी लोक कार्यक्रमाला येतात ती लोक दऱ्याखोऱ्यातली, ग्रामीण भागातली, वाड्या वस्त्यांवरची लोक राहतात. आणि म्हणून त्यांना जर लोक आपल्या माणसांना जर कार्यक्रमामध्ये जर आणायचं असेल तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागतं, त्यांना निरोप द्यावे लागतात, त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स करून आपल्याला ते सगळे लोक घेऊन यावी लागतात. आणि म्हणून त्यांनी काय केलं त्यापेक्षा आम्ही 1.5 महिन्यापासून ती सगळी तयारी करत होतो. आमचं ते प्लॅनिंग झालं आणि म्हणून आमचं म्हणणं होतं करायचं असेल तर हरकत नाही, पण तो पाहुण्यांसारखं येण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी निरोप द्या, तयारी करा. सगळ्या बाजूनं जर ताकद उभी होणार असेल तर 50,000 जमण्यापेक्षा मी म्हणतो 5 लाख लोक जमा होऊ द्या, पण ती सगळ्यांनी आणा, हा आमचा आग्रह होता. त्याच्यानंतर पुढे ते फार गणित जुळलं नाही. प्रत्येकाचे कार्यक्रम वेगवेगळे दिसतात. इथं बसून फक्त आव्हान करत होते का आम्हाला एकत्र यायचंय, पण तू जे आव्हान करत होते त्यांचे बॅनर जर मार्केटमध्ये आपण पाहिले तर त्यांचेच फोटो आणि त्यांचेच नावं. आणि म्हणून मला वाटतं जर एकत्र जर यायचं असेल तर समन्वयाने काही गोष्टी करून त्या सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित होतं. आणि आम्हाला काही लोकांचा अनुभव होता का नुसतं एकट्यानेच यायचं आणि भाषण करायचं निघून जायचं, या सगळ्या लोकांना नंतर परत वाऱ्यावर सोडायची, लोक सन्मानाने आणायची असतात आणि परत सन्मानानंच ती गावाकडे गेली पाहिजे, काही जबाबदाऱ्या घ्यायच्या राहतात. आणि म्हणून त्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी निश्चित झाल्या नाही, म्हणून ते सूत्र जुळलं नाही. म्हणून आम्ही कंटिन्यू आमचा कार्यक्रम, आमचा प्रोग्राम आम्ही पुढे ठेवला. इकडे मिटिंगा होत होत्या, आम्ही निरोप देत होतो. इकडे एकत्र येऊन 4 लोक बसत होती, आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन आम्ही करत होतो. आणि म्हणून आम्हाला थोडंसं त्यांचं नियोजन इतकं परफेक्ट वाटलं नाही, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं ते सगळं नियोजन केलंय. जागतिक आदिवासी दिन हा एक निमित्त आहे, परंतु हे प्रत्येकाचं स्वतंत्रपणे शक्ती प्रदर्शन होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? हा कार्यक्रम अकोल्यापुरताच होत नाही, हा देशभरात आणि जगाच्या बाहेर जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असतो. कोण त्याच्याकडे कोणत्या अँगलनं पाहतंय मी त्याबद्दल काय भाष्य करत नाही, परंतु
समाजामध्ये नेतृत्व करताना, काम करत असताना एक आमची जबाबदारी आहे की आपल्या गोरगरीब लोकांना एकत्र घेऊन हा उत्सव साजरा केला पाहिजे. तो करायचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. मी ह्या अँगलनं ह्या कार्यक्रमात पाहतो, कोण कोणत्या अँगल पाहतो हा ज्याचा त्याचा प्रश्न. हे जे कार्यक्रम जे होत आहेत ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची नांदी आहे का? नाही, ह्याच वर्षी आपण हा कार्यक्रम करत नाही. 2023ला पण कार्यक्रम केला, 2022ला पण झाला, 2021ला झाला, 2020ला पण झालता, 2024ला पण होतोय, 2025ला पण होतोय. विधानसभेची निवडणूक जर 2024ला असली मग याचा अर्थ आम्ही 25ला करणार नाही का? असं नाही, आम्ही 25ला पण तो करणार आहे. 21ला इलेक्शन नव्हतं विधानसभेचं तरी आम्ही 21ला केला, 22ला इलेक्शन नव्हतं तरी 22ला केला, 23ला पण केला. इलेक्शन पेक्षा समाजाला एकत्र करून हा उत्सव साजरा करणं ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही तो करायचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही एक वाक्य असं वापरलं की गर्दी गोळा होते आणि कुणीतरी एक जण येऊन भाषण करतं आणि निघून जातं आणि क्रेडिट घेतं, याचा अर्थ असा काढायचा ते आमच्या याचा रोग तुमचा कोणावर आहे? नाही, व्यक्तिगत आमचा कोणावर नाही. शेवटी आम्ही करतोय, आम्हाला तो अनुभव येतोय, म्हणून ज्याला करायचंय ना तर त्यांनी ते आणले पाहिजे, निरोप दिले पाहिजे, व्यवस्था नियोजन. आता बघा त्याचं उदाहरण मी सांगतो. कार्यक्रम करणं म्हणजे काय करणं? आम्ही 100 जणांनी एकत्र येऊन कार्यक्रम होत नाही. त्यासाठी प्रॉपर नियोजन, कार्यक्रमाला झेंडे लागतात. तुम्ही हे जर लोक जर तुम्हाला जर काय जर भेटले तर त्यांना सहज विचारा, बा तुमचे झेंडे किती आहे, तुमचे त्याला काठ्या काढल्या तर त्या कोणी काढल्या, त्यासाठी बाकीची यंत्रणा, या आम्ही झेंड्यांपासून हे सगळं नियोजन करतो. माझं प्रामाणिकपणानं मत आहे ना, जर समजा मी जर हे करत असलो तर माझी अपेक्षा का दुसऱ्याने एका जबाबदारी घेऊन ते केलं पाहिजे आणि ते 1-2 दिवसाचं काम नाही. 9 ऑगस्ट अकोल्यामध्ये जर साजरा करायचा जर असेल तो 500 नाही, त्याला हजारोंच्या संख्येनंच लोक जमा करून तो कार्यक्रम केला तर त्याला काहीतरी महत्व आहे. नाही तर ही भूमी क्रांतिकारकांची ना, आपण 100 जणांनी जमायचं आणि तो उत्सव मला वाटतं त्याला काय म्हणजे त्याच्यामध्ये फार हे नाही, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन केलंय. दिवस असा आहे की संपूर्ण अकोले तालुक्यातला आदिवासी समाज हा एका ठिकाणी येतो आणि प्रत्येक जणाला असं वाटतं का समाजाने एकत्र आलं पाहिजे, एक दिवस आपल्या समाजासाठी दिला गेला पाहिजे. परंतु याच्या आजवरच्या बऱ्याच वेळा जे काही येणं झालंय, बघणं झालंय, अतिशय अतूट गर्दी अकोले तालुक्यामध्ये असते. परंतु असं वाटत नाही का ह्या गर्दीला लोक येतात फक्त नाचतात आणि नेते मंडळी त्या सर्वसामान्य जनतेच्या दिवसभर डोक्यावर बसेल असतात, फक्त नेते मंडळी. पण याच्याऐवजी कुठंतरी आता एखादा प्रोग्राम असा का त्याच्यातून ह्या आदिवासी समाजाला कुठंतरी आपण देणे लागतो, कुठंतरी या समाजाला कर्ज मिळालं पाहिजे. शासन 100% कर्ज मुक्त 50 लाखापर्यंत लोन देतं, त्यांना उद्योग उभारले पाहिजे, त्यांना त्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, असं वाटत नाही का? 9 ऑगस्टच्या दिवशी जी लोक एकत्र येतात, आम्ही सर्वजण ते प्रयत्न करतो का आपला समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या हा मागासलेला आहे, तो प्रवाहामध्ये आणून त्यांचं विचार मंथन करून त्यांना प्रभुत्व करून त्यांना सार्वजनिक विकासाच्या दिशेने आम्हाला सर्वांना पुढे घेऊन जायचंय. लोक एकत्र आली तर त्यांचे प्रश्न सुटणार आहे, लोक जर एकत्र जर आलीच नाही तर त्यांचे प्रश्न सुटणार नाही. आज समाजामध्ये जे काही 2-3 चेहरे जे नेतृत्व करतात, काही जण आमदार होते, मंत्री होते, आज काही आमदार आहे, आमच्या सारख्यांकडे काही सभापती उपसभापती येऊन गेले. त्या पदांच्या माध्यमातून प्रत्येकानं समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न, न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. ती लोक करताय. आमचं सर्वांचं स्वप्न आहे का ही सगळी लोक एकत्र आली पाहिजे. तुम्ही जो मुद्दा मांडला का बाबा खांद्यावर बसून नाचून हे बाकी गोष्टी केल्या पाहिजे, आम्ही कोणाला म्हणत नाही की बाबा तू ये आणि मला डोक्यावर घेऊन मला नाचव. एखाद्याला डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी सुद्धा त्याला ते नशीब लागतं, कोणी कोणाला डोक्यावर घेऊन ते नाचत नाही. जर आमच्या सारख्याला जर लोक घेत असतील पुढे घेऊन जर चालले असेल ते आमच्यासाठी एक अभिमानाचं म्हणजे आमचं ते नशीब आहे का आम्हाला ते प्रेम लोकांचं मिळतंय. नुसतं नाच गाणंच करत नाही का, त्याच्यामध्ये आम्हाला आदिवासी समाजाची काही संस्कृती आहे, कलापथक आहे, ते दाखवण्याचा आम्ही तो प्रयत्न करतोय. परंतु महाराष्ट्रभर जर तुम्ही 9 ऑगस्टचा जर समजा एक माहोल जर बघितला तर आपल्याला हेच लक्षात येईल का हजारो तरुण एकत्र येऊन उत्सव हा आमचा सण आहे, हा आमचा उत्सव आहे, त्या उत्सव पद्धतीने हा कार्यक्रम राज्यभर होतात आणि तो पण अकोल्यात त्या पद्धतीने होतोय. तो आम्ही तो करायचा प्रयत्न करतोय. 57 रॅल्या तुम्ही सांगितल्या, वेगवेगळ्या भागातून ते येणार आहेत. साधारण डीजे किती ठेवलेत आपण, अनेक चर्चा आहे त्या माध्यमातून, म्हणजे जी चालू आहे डीजे किती येणार आहे. त्याच्यानंतर जे काही आदिवासी पारंपरिक नृत्य असतील, कार्यक्रम असतील, त्याचं काय काय नियोजन आहे? हे बघा, मी मगाच सांगितलं तसं का 9 ऑगस्ट हा माझ्या घरचं लग्न नाही, हा समाजाचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रभर एक उत्सव म्हणून त्या सणाकडे पाहिलं जातं आणि उत्सव सगळ्या गावागावांमध्ये तो साजरा होतो. आता उत्सव साजरा करायचा आहे,
तिथं वाद्य ह्या गोष्टी होणार आहे, त्याला काही नियम आहेत, त्या सूचना प्रशासनाने आम्हाला दिलेल्या आहे, त्या नियमांचं पालन करून आम्ही तो उत्सव साजरा करणार आहे. प्रत्येक रॅलीला समजा 57 आमच्या रॅल्या आहे, त्या 57च्या रॅल्या नुसत्या अशा मुख्य अकोल्यात नाही येणार, ते वाद्य लावूनच येणार आहे, ते डीजे बँजो लावूनच येणार आहे. पण तुझी काही नियमावली आम्हाला ठरवून दिलेली. आता समजा 55 डीजे अकोल्यात आले ते जर वाजवले तर त्याचा त्रास आम्हाला होणार नाही का? आम्हाला पण होणार. आम्हाला पण कळतं का अकोल्यात जी जनता आहे, अकोले जे नागरिक आहे, अकोले जे व्यापारी आहे, त्यांना आपला त्रास नको म्हणून आम्ही काही बंधनं, आम्ही काही नियमावली पाळली ना. पण याचा अर्थ काय म्हणजे का बाबा हे तिकडच बंद करायचे, वाजवायचेच नाही, असं चालणार नाही. असं जर कोणी प्रयत्न जर केला आदिवासी बांधवांच्या रॅल्या अडवायला तर माझं वाक्य तुम्ही रेकॉर्ड करा. आदिवासी उत्सवाच्या ह्या सणाला जर कोणी विरोध करण्याचा जर प्रयत्न जर केला तर महाराष्ट्रातला आदिवासी समाज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राय ठाकरेंच्या जन्मभूमीमध्ये येईल आणि त्याच्यानंतर जो काय तांडव निर्माण होईल त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. तुम्ही सूचना करा, नियमांचं पालन आम्ही करू, परंतु आम्ही रॅल्या येऊन देणार नाही, डीजे बंद करू, हे करू, हे कदापि ते शक्य नाही. अकोल्यात ते वाजणार नाही, त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आयोजक म्हणून आम्हाला जे जे काही बंधनं पाळतं तिला आम्ही ते करू ना. पण आमच्या व्यतिरिक्त बघून तरी याचा कार्यक्रम मोठा होतोय म्हणून तो डीजे राजूरला आडवा आणि तो तमाशा उभा करा, हे आम्ही सहन करणार नाही. आदिवासी जागतिक दिनाला जर कोणी जर विरोध जर केला तर ह्या तालुक्यामध्ये एकही 2 नंबरचा धंदा आदिवासी समाज चालू देणार नाही, त्याची खबरदारी आम्ही घेऊ. जर प्रशासनाला जर आमच्या डीजेमुळे जर त्रास होत असेल, प्रशासनाला आमचा उत्सव साजरा करतो म्हणून जर त्रास होणार असेल तर अकोले तालुक्यामध्ये जे दारूचे दुकानं चालतात, अकोले तालुक्यामध्ये जो 2 नंबर धंदे चालतात, त्याचा त्रास सुद्धा आम्हाला सगळ्यांना होतोय. आणि जर प्रशासन ते बंद करणार असेल तर 9 तारखेला आम्ही ती जबाबदारी घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने ते बंद करू. मग बघू काय होतंय ते. आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, मी परत सांगतो, हा समाजाचा कार्यक्रम आहे. तो अकोल्यातच नाही होत, डीजे अकोल्यातच नाही वाजती, डीजे बँजो अकोल्यातच नाही वाजत. तुम्ही जा महाराष्ट्रभर, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, घोटी, इगतपुरी, सिन्नर, नाशिक सगळ्या भागातली आदिवासी बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो. हे मारुती मेंगाळ किंवा इथं 1-2 जण लोक एकत्र आले म्हणून साजरा नाही करत. हा एक उत्सव आहे, तो आमच्या घरचं लग्न नाही. नियम सांगा, नियमांचं पालन करू, पण आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही, हे कदापि चालणार नाही. जर नियम आम्हाला असतील तर नियम मला वाटतं सगळ्यांना पाहिजे. आणि जर त्या दिवशी जर असा काही प्रकार जर झाला तर आम्ही ती जबाबदारी घेणार नाही. इथल्या प्रशासनाला पण आमची विनंती आहे, प्रशासनानं सांगावं त्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम करणार आहे. पण आम्हाला न सांगता, आम्हाला अंधारात ठेवून आमच्या रॅल्या जर कोणी अडवण्याचा जर प्रयत्न जर केला तर त्याच्यानंतर महाराष्ट्रातला आदिवासी समाज अकोल्यामध्ये येईल. त्याच्यानंतर जो काय तांडव होईल त्याला मी जबाबदार राहणार नाही. म्हणजे डीजे वाजणार का? डीजे वाजणार, अकोले शहरात नाही वाजणार, गावागावांमध्ये डीजे वाजतील, मिरवणुका शिस्तीत निघतील. प्रशासनाचे जे काही नियम आहेत आवाजाचे, त्या आवाजामध्ये तो उत्सव साजरा होईल. पण त्याच्यावर बंदी म्हणजे बंद करू किंवा असं हा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. त्यानंतर एक जसा आदिवासी दिन, जागतिक आदिवासी दिन त्या निमित्तानं जे नियोजन प्रत्येक वेगवेगळ्या संघटना सध्या करत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक झालाय तालुक्यामध्ये की आदिवासी दिन येतोय, कार्यक्रम होणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मधल्या कालखंडामध्ये एक पोस्ट व्हायरल झाली की आदिवासी नेत्याची पोस्ट होती. ते म्हटले की आदिवासी दिन साजरा होत असताना त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तर तो खर्च कुठल्या 2 नंबर वाल्याकडनं किंवा कुठल्या अवैध धंद्यावाल्याकडनं तो घेऊ नये आणि हा आदिवासी दिन आदिवासींच्या कष्टातून साजरा व्हावा, अशी एक पोस्ट व्हायरल झाली. काय सांगायचं? बघा, ज्यांनी पोस्ट टाकली आपण त्यांना विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही कोणासाठी हे सगळं केलंय. आयोजक म्हणून आम्ही जी काही तयारी करतोय, तुम्ही माझ्या व्यतिरिक्त कधी पण इथं आता बरेच रॅल्यांची मुलं या ठिकाणी जमलेली आहेत. प्रत्येकाला डीजे बँजो दिलेला आहे, काय डीजेचे मालक आहे, काय बँजोचे मालक आहे. आम्हाला जो काय खर्च येतोय तो आमच्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन करून, आमच्या पद्धतीनं मला जे काही करता येईल आम्ही तो करायचा प्रयत्न करतोय. आमच्याकडे सुपारी देऊन एकही कार्यक्रमाला कोणी येणार नाही. सोयीच्छेने प्रत्येक ज्या माणसा, जो आदिवासी समाजातला जो माणूस आहे, ज्याची बेंजो पार्टी आहे, तो सोयीच्छेने तो सहभागी होतो. आदिवासी समाजातला जो काही डीजे मालक आहे तो सोयीच्छेने, तो त्याची पण जबाबदारी आपला उत्सव साजरा म्हणून तो त्या अँगलनं त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतोय. हा कार्यक्रम आमचा सर्वांचा आहे, आमचा सण आहे, आमचा उत्सव आहे. आम्ही भीक मागून हा सण कधी साजरा केला नाही, करणार पण नाही. आमच्या दानत आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो.
आमच्यात धमक आहे म्हणून 50 रॅल्या आणल्या, आमच्यात ती ताकद आहे म्हणून आम्ही हजारो लोक एकत्र आणून तो कार्यक्रम करतोय. आम्ही भीक मागून, पावत्या छापून, वर्गण्या गोळा करून हे कधी केलंय नाही आणि भविष्यात करणार नाही. जर आमची दानच जर नसली ना कार्यक्रम करायचा, आम्ही कार्यक्रम घेणार नाही. आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या घामाच्या पैशावर, आमच्या मेहनतीवर हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे. कोण काय म्हणते आम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. त्याच्यामुळं ते ज्यांनी कोणी केलं असेल तुम्ही त्यांना विचारा. ते जर चेक केले, आमच्या सगळ्यांना चेक करा, आमच्या कोणाकच पावती पुस्तक भेटणार नाही. पण कदाचित बऱ्याच लोकांना ते पावती पुस्तक छापेल आपल्याला बघायला मिळेल का? आदिवासी जागतिक दिनाला वर्गणीचे पावती पुस्तक आम्ही ते धंदे करत नाही, भविष्यात करणार नाही. जर परिस्थिती जर नाही झाली ना कार्यक्रम करायची, मी घरी एकटा झोपल, परंतु खंडण्या गोळा करून आम्ही कार्यक्रम करणार नाही. त्यानंतर मागच्या कालखंडामध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही एसपींना भेटले आणि पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. असं काय वाटलं तुम्हाला की पोलीस बंदोबस्ताची गरज पडली, कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं वाटतं की? हे बघा, कार्यक्रम मी आयोजित केलेला आहे, मला माहिती आहे किती लोक जमणार आहे. जर 55 रॅल्या अकोले शहरात जर दाखल होणार असतील तर एका रॅलीला मी म्हणतो 100च मुलं धरा. 55 गुणिले 100 ही सगळा राडा. अकोले शहरातली परिस्थिती आपण बघा, एक मोटरसायकल साधी तिरकी जर लागली तरी चौकापर्यंत ट्रॅफिक जाम होते. आणि जेव्हा हजारो लोक एकत्र येतात तेव्हा ते सगळा ट्रॅफिकची वर्दळ, बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून आमचा कार्यक्रम शिस्तीत झाला पाहिजे, त्याला गालबोट लागायला नको. कार्यक्रम संपल्यानंतर परत तुम्हीच म्हणायला नको याने ट्रॅफिक जाम केली, याने धिंगाणा घातला. ते काही माझं घरचं लग्न नाही, तो समाजाचा कार्यक्रम आहे आणि समाजाच्या कार्यक्रमाला कोणी रोखू शकत नाही. तो शिस्तीत व्हावा, ट्रॅफिकही लागली नाही पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि आमचा उत्सव पण आनंदात व्हावा, यासाठी आम्ही ती मागणी केलेली आहे. 50 ते 60 हजार लोक येतील अशी आम्ही जेव्हा तयारी केली तेव्हा पोलीस प्रोटेक्शन लागणारच आहे ना. ते नियोजन करायला, गाड्या काढायला, ट्रॅफिकचे रूट ठरवायला, या सगळ्या गोष्टी लोक लागणार आहे. त्या उत्सवामध्ये आम्ही ट्रॅफिक क्लिअर करू का उत्सव साजरा करू, कार्यकर्ते सांभाळू का हेच करत बसू, आम्हाला बाकीचं पण काम आहे ना. आणि म्हणून प्रशासनाकडे आम्ही ती विनंती का केली का बाबा आम्ही हे सगळं नियोजन केलंय, मागच्या वर्षाचा अनुभव आपला वाईट आहे, सगळ्या बाजून लोक एकत्र आली, तो सगळा गोंधळ झाला, तो गोंधळ होऊ नये म्हणून इथं सगळी तयारी आम्ही सगळी केलेली आहे. आता मी का केलं का, मी ते नियोजन केलंय, मला माहिती आहे किती लोक जमणार आहे, बाकीच्याने केलंय ना हा त्यांचा प्रश्न, कदाचित त्यांना माहित असेल आपले किती लोक आहे, कसं नियोजन आहे. आणि म्हणून आम्ही नियोजन मोठं केलंय, आपल्याकडं सगळा माहोल मोठा असल्यामुळे आम्ही त्यांनी मागणी केलेली. मागच्या वेळेस असं सांगताय की आम्हाला विरोध करू नका, आमचं स्वागत करा, असं का सांगावं लागते? किंवा मागच्या वेळेस या मिरवणुका झाल्यानंतर काही टीका टिप्पणी पण त्याच्यावर झाली होती, त्यासाठी ड्राय डे ची सुद्धा मागणी करण्यात आली, काय सांगा? हे बघा, आम्ही का म्हणतो विरोध करू नका, हा कार्यक्रम सगळ्यांचा आहे, समाजाचा आहे. जशी समाजाची मला गरज आहे तशी ह्या तालुक्यातल्या प्रत्येक राजकीय सामाजिक नेत्याला या सगळ्या समाजाची गरज आहे. आता मागचा कार्यक्रम आम्ही केला त्याच्यानंतर ज्या टीका टिप्पण्या झाल्या त्या एखाद्या सर्वसामान्य माणसाने टीका नाही केली आमच्यावर, या प्रत्येक 1-2 राजकीय पक्षातल्या प्रमुख पुढाऱ्यांनी आमच्यावर ती टीका टिप्पणी केली. आणि म्हणून माझं म्हणणं काय आहे का, जर समजा ह्या गोरगरीब लोकांची आज आम्हाला गरज आहे तशी तुम्हाला पण गरज आहे ना. म्हणून हे लोक जर एकत्र येत असतील तर यांना विरोध करू नका, त्यांचं स्वागत करा. आज ही लोक राजकीय सामाजिक दृष्ट्या प्रवाहाच्या बाहेर आहेत, 9 ऑगस्टच्या निमित्ताने ती एकत्र येत आहे, त्यांचं स्वागत करा, त्याला विरोध करू नका. आज मला जर फायदा होता असं उद्या ह्या लोकांचा तुम्हाला पण फायदा होणार आहे. आणि म्हणून सूचना करा, मागचं काय चुकलं आम्हाला सांगा, तुम्ही असं करा, आम्ही नियोजनात बदल करू, पण विरोध करून आम्हाला टार्गेट करू नका, ही आमचं त्या मागची भूमिका आहे. मागच्या वेळी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली, अकोले तालुक्याचे आमदार किरण रामटे यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं आणि स्वतः सांगितलं का यावेळी डीजे वाजणार. स्वतः आमदार आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांनी सांगितलं डीजे वाजणार नाही, सनई आणि ढोल ताशामध्ये मिरवणूक चालेल शांततेत. तर त्यांनी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट केला का आपण असं करू? नाही बाई, आता आयोजक म्हणून ही त्यांची जबाबदारी आहे. आता ही जी लोक माझ्याकडे आली, जर यांना रॅल्या, मिरवणूक, उत्सव जर मान्य नसता ती माझ्याकडे आलीच नसते. आलं का लक्षात? आज प्रत्येक गावामध्ये रॅलीचं नियोजन झालेलं आहे, प्रत्येक गावामध्ये एक उत्सव साजरा होणार आहे, तिथं ती गोष्ट होणार ना. अकोले शहरात आवाज जास्त होऊ नये म्हणून आम्ही ती खबरदारी घेतलेली ना. आम्ही काय डीजे समजा बंद करू, बाहेर लावून देऊ, जो ठराविक 1-2 आहे समजा ज्याच्यामुळे त्रास होणार नाही तेच अकोले शहरात घेऊन येऊन. पण बुवा आयोजक म्हणून त्यांनी काय केलंय, त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. मी आयोजक म्हणून मी काय केलंय ते मी माझ्या पद्धतीने ते प्लॅनिंग केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही सांगताय माझं 1-1.5 महिन्यापासून हो. आता तुम्हाला वाटतं सर्व आदिवासी समाजाने एकत्र यावं, मग तुम्ही काय आव्हान केलं नाही
तुम्ही काय या बैठकीत ऐका, समाज हे बघा, समाज एकत्र आहे का नाही तुम्हाला एक मिनिट, तुमची सगळ्यांची भावना काय आहे का बा समाजाने एकत्र आलं पाहिजे. मग 9 ऑगस्टला ही जी सगळी हजारो लोक जमतात, ही कोण राहतं? समाजच राहतो. समाज एकत्रचे, नेते वेगवेगळे आहेत. समाज बरोबर आहे, समाज आहे का नाही तो तुम्हाला 9 तारखेला कळल. समाज एकत्र आहे का नाही. आणि इतकं सुटसुटीत झालंय, आम्ही येणारे कुठून? चौकातून वर, बाकीचे येणारे इकडून वर. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, नेते जास्त आहे का समाज कुठे आहे? अलग लक्षात. शेवटचा माझा प्रश्न, मागच्या 2019ला जे इलेक्शन झालं, माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेबांच्या विरोधात तुम्ही सर्व नेते मंडळी एकत्र अशी घोरपडा दिली आणि त्याच्यामध्ये मारुती वेंगळ असतील, स्वर्गीय अशोकराव भांगरे असतील, सतीश भांगरे असतील, मधुकर तळपडे असतील आणि किरणजी लांबटे साहेब असतील. त्यावेळेस तुम्ही सर्वांनी एकत्रित करून किरण लांबटे साहेबांना उमेदवारी दिली. त्यावेळेस तुम्ही निवडणुकीसाठी एकत्र आला आणि एका सेट केली. ही मंडळी आता का बरं तुमच्या स्टेजवर एकत्र आली? ज्याच्यासाठी केला होता 88, त्याने आम्हाला सगळ्यांना सोबत ठेवायला लागत होतं, त्याने ते ठेवलं नाही. त्याच्यामुळे हे सगळं मोठा भाव राहतो जो कुटुंबात, तू कारभार सांभाळ, आम्ही तो बरोबर आहे. त्याने आम्हाला परत इच्छा, प्रत्येक नेत्याची ताकद कळणार आहे तो मी ताकद नाही दाखवणार, आम्ही उत्सव साजरा करणार आहे. ज्याला ताकद दाखवायचो ज्याचा त्याचा प्रश्न, हा समाजाचा कार्यक्रम आहे. आम्ही उत्सव म्हणून या कार्यक्रमात पाहतो, आम्ही आमच्या पद्धतीने उत्सव साजरा करणार आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना आमच्यावर आहे ना काय आव्हान हा कार्यक्रम. जरी आदिवासी समाजाचा जरी असला, पण आपण सगळेजण गुण्या गोविंदाने एकत्र राहत आलेली सगळी लोक आहे. आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं, नुसतं यावंच नाही, ते आमच्यावर आहेत. तुम्हाला 9 तारखेला ती सगळी लोक दिसतील. आमचा नारळ फोडायला एखादा बहुजन समाजातला माणूस आपल्याला दिसल, आमची आरती करताना एखादा मुस्लिम समाजाचा माणूस दिसल, आम्हाला झेंडा आमचा हातात घेऊन पुढे जाताना दलित समाजातला माणूस दिसल. असे सगळे सर्व धर्म समभाव अशा प्रकारची सगळे लोक आमच्या कार्यक्रमामध्ये आहे. तुम्ही सर्वांनी या, आमची सगळ्यांची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. एक प्रश्न शेवटचा, की मगाशी एक मगाशी प्रश्न विचारला की हा आदिवासी दिन साजरा होत असताना फक्त यायचं, नाचायचं आणि निघून जायचं. मात्र आदिवासींचे जे प्रश्न आहेत ते जाग्यावरच आहेत. मला ह्या निमित्तानं असं तुम्हाला असं विचारायचं की ह्या निमित्तानं आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं आदिवासींचे कोणते प्रश्न आहेत की जे प्रश्न आज ऐरणीवर आहेत, मात्र ते प्रशासनाच्या दरबारी मांडणं सुद्धा सुटत नाहीयेत. विशेष करून ठाकर समाजाचे जे प्रश्न आहेत ते काय प्रश्न आहेत असे की जे मांडू? विषय असा आहे, आपल्या मतदारसंघातल्या विभागवार प्रश्न वेगवेगळे आहेत. तुम्ही जर बिताका, तिरडे, पाचपाटा, पाडोशी, सांगवी ह्या पॉकेटमध्ये जर गेले तर तिकडल्या नागरिकांचे प्रश्न वेगळे. आपण जर घाटगर उडदावून ह्या पॉकेटमध्ये जर गेलो तर तिकडले प्रश्न वेगळे. प्रवरा पट्टा, आढळा, मुळा, पठार भाग, 40गाव, डांगण या वेगवेगळ्या भागात जर आपण जर गेलो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून प्रामुख्यानं आपल्या समाजाचे प्रश्न कोणते तर रस्ता, लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण, त्याचबरोबरीनं एक राहण्यासाठी हक्काचा निवारा. आज धरणं आमच्या सगळ्या वरच्या भागात आहे, पाणी खाली जाते पण वरच्या लोकांना त्याचा फायदा होत नाही. त्याच्या वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात आहे, पण मी आता जर सांगितलं तर उद्या एखादा माणूस ते करून मोकळा होईल. आज काय लोकांकडे ते अधिकार आहे आणि म्हणून आम्ही ते सांगू ना. आमचे बघा, माझ्याकडे जे पद होतं उपसभापती पद, त्याच्या उंचीप्रमाणे ह्या लोकांसाठी जे जे काय करणं गरजेचं होतं आम्ही ते करायचा प्रयत्न केलाय. आता आमचं स्वप्न खूप मोठं आहे का ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गरीबाचं कल्याण झालं पाहिजे. त्यासाठी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते प्रयत्न करणार आहे. विभागवार काय वेगवेगळे प्रश्न आहे आम्ही ते भविष्य काळामध्ये सोडवणार आहे. 9 तारखेला जाहीर करतो. जे मनामध्ये जे काय आहे, जे काही कल्पना आहेत बांधवांसाठी, जे काही मला करायची ती जर मी आता जर सांगितलं काही लोक आताच करून टाकेल. तुम्हाला असं वाटत नाही कोणाच्याही माध्यमातून होऊ द्या, पण ह्या समस्या सुटल्या पाहिजे. नाही, मग ते का नाही झालं आतापर्यंत? कोणाच्या म्हणजे त्यांच्याकडून झालं नाही म्हणून मी करणार आहे. त्यांनी 40 वर्ष होतं, परत 5 वर्ष आले, परत 5 वर्ष आले. या वर्षात मला जे वाटतं, म्हणजे एक मुद्दा मी सांगून टाकतो प्रामुख्यानं. मी पंचायत समितीच्या माध्यमातून हजारो आदिवासी बांधवांना शबरीचे घरकुल आम्ही दिले. काही लोकांना हक्काचं घर भेटलं. माझं स्वप्न आहे की ह्या तालुक्यामध्ये 50-60 हजार घरकुल आणून बेघर मुक्त हा तालुका मला करायचा आहे. हे माझं एक स्वप्न आहे. असे अनेक स्वप्न आहे. मी ते टप्प्याटप्प्याने सांगतो ना. मी जर आता सगळं जर सांगत बसलो, हे बाकी 2 कोटीचा पूल एखादा लांब मागे ठेवतील, 2 कोटीचं अख्खे घरकुल आणतील. आलं लक्षात?
तालुक्यामध्ये तुम्ही जे आता जे सांगताय, तुम्ही जे आता सांगताय, एक एक की काही लोकांना ही गोष्ट समजली तर ते गोष्टी करतील, त्यांनी आतापर्यंत काय केलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. ऐकून घ्या, का केलं नाही तर बरोबर आहे. तुम्हाला असं म्हणायचंय काही आदिवासींमध्ये ज्या जनजाती जेवढ्या येत आहेत त्याच्यामध्ये एका विशिष्ट जाती जमातीनेच याचा लाभ जास्त उचललाय. मला आणि ऐका समाज मागे राहिला असं तुम्हाला मला असं म्हणायचं नाही, नेतृत्वानं जी लोक एखाद्या माणसाला संधी देतात त्यांना सगळ्याला सोबत घेऊन पुढे जायचं असतं. विशिष्ट एखाद्या कॅटेगरीला सोबत घेऊन त्याचाच विकास असं करणं अपेक्षित नाही. त्यांनी काय केलं काय नाही केलं हा त्यांचा प्रश्न. मला काय वाटतं, मी जन्माला आलोय, मला काय माझ्याकडं ज्या 4-2 गोष्टीचं ज्ञान आहे, बुद्धी, कौशल्य, मी आहे तोपर्यंत, मी आयुष्यभर जागणार नाही, मी मरणार एक दिवस, पण मी आहे तोपर्यंत या समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे असं मला भविष्यात काम करायचंय. मी आतापर्यंत केलंय, भविष्यात मी ते करायचा प्रयत्न करणार आहे. ठाकर समाजाला वंचित ठेवलं गेलं आता. मी असं म्हणणार नाही. ठाकर समाजच नाही, या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब समाज वंचित आहे. प्रत्येक गोरगरीब समाज वंचित आहे. मग तो कुळी समाजातला मराठा समाज, ठाकर समाज, भिल्ल समाज, मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, माळी समाज, कानडी समाज, हे सगळे लोक आज या सगळ्या विकास कामां म्हणजे सार्वजनिक विकासापासून वंचित आहे. आणि मला या लोकांसाठी काम करायचंय. माझ्यासाठी आनंदाची बाब एवढीच आहे की मला ज्या लोकांसाठी प्रामुख्याने करायची लोक किमान एकत्र यायला लागलीत, आमच्या प्रयत्नांना यश या लागलंय. या तालुक्यामध्ये 9 ऑगस्ट इतक्या मोठ्या ताकदीनं कधीच होत नव्हता, तो या निमित्तानं व्हायला लागलाय. आमची पहिला टप्पा पूर्ण झालाय की लोक जागृत करून एकत्र आणणं. आता ती एकत्र आली, त्यांचे प्रश्न त्यांना कळतील, त्यांचे अधिकार त्यांना कळतील. जेव्हा हे सगळं त्यांना कळेल तेव्हा ते हक्कानं म्हणतील, ए आम्हाला हे दे, आम्हाला हे काम करून दे. आणि म्हणून आमचं ते स्वप्न ते हळूहळू साकार होईल. तालुका बदलतोय, तालुक्यामध्ये आता एमआयडीसी येते, तालुक्यामध्ये काचेचे पूल होत आहे, आणि एका बाजूला तुम्ही सांगताय का असे बेघर लोक आहेत, त्या लोकांना एकत्र हे कसं बघतात तुम्ही? इथं एक प्रश्न नाही, विभागवार वेगवेगळे अनेक प्रश्न आहे. ह्या तालुक्यासाठी जेवढं काय करू ते सध्या कमी पडल, त्याच्यामुळे जे जे येईल त्याचं स्वागत, जे राहील ते आपण करू. अजून अशी की जसं ओबीसी समाजामध्ये काही जनजाती जेवढ्या येतात, जाती येतात, तर त्यांना प्रत्येकाला वेगवेगळं बजेट आहे. समजा NT ब असेल, NT ड असेल, NT क असेल, यांच्यासाठी 2%, 3%, 4%, आणि मग जो मूळ ओबीसी जो आहे त्यातला समजा शिंपी असेल, सोनार असेल, यांच्यासाठी काही बजेट, अशी एक तरतूद ओबीसी मध्ये केलेली आहे. परंतु आता या राज्य सरकारने असा एक नवीन निर्णय घेतलाय की SC आणि ST साठी मध्ये जेवढ्या जनजाती आहेत ह्या प्रत्येक वर्गाला प्रत्येकाचा ग्रुप करायचा आणि त्या ग्रुपसाठी स्वतंत्रपणे निधीची तरतूद करायची, असा एक राज्य सरकारने निर्णय घेतलाय. मग त्याच्यामध्ये समजा जसं ओबीसी मध्ये ग्रुप केलेले आहेत आणि ग्रुपला तो निधी दिलाय, मग आता SC आणि ST साठीचा जो गटनी आहे, ज्याला म्हणतो आपण निधी, राज्य सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे. तर यावर तुमचे काय प्रश्न? आता शासन म्हणून त्यांची ही भूमिका लोकांना पुढे काढणं, सर्वांगीण विकास होणं, त्यांनी ती त्यांची भूमिका मांडली. ती योजना, त्या सगळ्या गोष्टी होत आहे. काही प्रमाणात काय लोकांनी त्याचं स्वागत केलंय, काही प्रमाणात तो विरोध केलाय. मी म्हणतो हे झालं, ही समजा ऐका ना, म्हणजे मी काय लगेच याच्यामध्ये काय म्हणत नाही, पण हे झालं समजा योग्य का अयोग्य हा महाराष्ट्रातला आदिवासी समाज ठरवेल, मी काय ते ठरवणार नाही. पण आतापर्यंत जे काय आमच्यासाठी जे 9% बजेट आहे ते आमच्यासाठी पुष्कळ जरी असलं पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून बाकी काय होईल ते माहित नाही, परंतु अकोल्यासाठी समजा ह्या बजेटमधून जे जे काही येतं ते जर त्याचा 100% उपयोग जर झाला असता तर सगळ्यांचा विकास होईल. इतके पैसे, इतकं बजेट त्याच्यामध्ये आहे. आपण अनेकदा पाहतो हा पैसा रिटर्न गेला, तो पैसा रिटर्न गेला. रिटर्न जाण्यापेक्षा त्याची अंमलबजावणी होऊन तो खर्च झाला पाहिजे, आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आम्ही ते भविष्यात तो प्लॅन आहे. एक फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो. समजा भंडारदरा धरण आहे, 40 गाव डांगण भागातल्या आदिवासी बांधवांच्या जमिनी त्या धरणात गेल्या. ते धरण भरतंय, आनंद खालच्या लोकांना होतंय, पाणी आम्ही पाहतोय, परंतु मार्च एप्रिल मध्ये त्या लोकांना आपल्याला टँकर द्यावे लागतात. ना ते पाणी त्यांना भेटतंय, ना त्याचा फायदा त्यांना काय होतोय. समजा हे सगळं बजेट आपण आणतो, आता कोण त्याच्याकडे कोणत्या नजरेने पाहत हा ज्याचा प्रश्न. त्या भागातली शेती आपल्याला फुलवता येत नाही, त्या भागातला पाण्याचा फायदा सुद्धा त्या लोकांना होत नाही. पाऊस पडतो वावरांमध्ये, वावरातला जो काही निचारा आहे, जी काळी माती, ती अनेक वर्षापासून त्या धरणामध्ये वाहून गेलेली. नुसते खडे त्या वावरांमध्ये शिल्लक आहे. तुम्ही काही नेऊन टाका, तिथे पिकं उभी राहणार नाही. आणि म्हणा जे काय बजेट आहे या आदिवासी बांधवांचं, ह्याच योजनेसाठी, त्याच कामासाठी वापरण्यासाठी त्याला वेगळे काय तरतूद करून मग तो गाळ काढता येतोय का, ती माती शेतात टाकता येते का, आदिवासी उपयोजनेतून काय पाईपलाईन त्या लोकांना देता येतील का, अशी काही प्रयत्न
होणं गरजेचे आहे, ते झाले नाही ते आम्ही करणार आहे. आता गेल्या 2 दिवसापूर्वी खूप प्रचंड पाऊस तालुक्यामध्ये झालाय, पाणफुटी मोठ्या प्रमाणावर झाली, शेतं वाहून गेले. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र या विषयावर एक शब्द पण बोलले नाही. सांगणार आहे ना आम्ही. हा विषय वेगळा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून, नेतृत्व म्हणून आम्हाला जे जे काय काय करायचं होतं आम्ही गावागावांमध्ये जातोय, मिटिंगा घेतोय, त्यांना भेटतोय, कुठं काय कारण गरजेचं आहे मग तिथल्या ग्रामसेवकाला सांगून, तलाट्याला सांगून, विभागवारच्या महसूल अधिकाऱ्यांना सांगून काय सूचना आम्ही आमच्या पद्धतीने देतोय. आजचा हा कार्यक्रम 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा आहे. ज्यांचे धरणं फुटले, ज्यांचे वावर फुटले, ज्यांचे बांध फुटले, तीच लोक आहे सगळी आजच्या कार्यक्रमाला. त्यांच्यासाठी जे जे काय करता येईल आमच्या उंचीप्रमाणे, आमच्या अधिकाराप्रमाणे आम्ही तो करायचा प्रयत्न केलेला आहे आणि करतोय पण बाकी या सगळ्या दौऱ्यांमध्ये. आता बघितलं गेलं तर जे तुम्ही नेतृत्व करताय 12 वर्षापासून तुमच्या समाजासाठी आणि आदिवासी समाजासाठी ही जी काही धावपळ आहे आणि आदिवासी दिन चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि निश्चित याची दखल पूर्ण महाराष्ट्रात आहे. पण एक सर्वसाधारण कुटुंबातला एक सर्वसाधारण एक मारुती बेंगार तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये सभापती होता आणि आत्ताच जे इलेक्शन आहे 2 महिने योग घातलेलं, संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष अकोले तालुक्यावर आहे. अकोले तालुक्यातील आमदार कोण होणार आहे हे तर तराजू काट्यावर गंमत चालू आहे. म्हणजे कोणी सांगू शकत नाही कोण होऊ शकतो. तुम्ही असं पाहू शकता का याविषयी आपल्याला? विषय असा आहे, आमदार आता काही लोक आहे का ते म्हणतात मला आमदार व्हायचे. आम्ही म्हणजे काय लोक म्हणतात मी आमदार होणार आहे, पण आमदार करणार ही जनता आहे. जनता ठरविल त्याला आमदार करील. म्हणजे मी सांगून उपयोग नाही, लोक बोलली पाहिजे. 40 वर्ष झाली, 40 वर्षामध्ये आमदार बदलू शकला नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही 4-5 नेते एकत्र आले तर त्यावेळेस नक्की काहीतरी ठरलं असणार आहे ना. राजकारणात काहीच राजकारणात काही ठरत नाही, काही ठरलंय नाही. ती तेव्हाच इलेक्शन तेव्हा. आता सगळेजण तयार आहे, ज्याच्या मागे जनता तो या तालुक्याचा आमदार. आदिवासी एक